आज ना आम्हाला सकाळ सकाळी 1000 रुपये थर्ड लागला बरं का. व्हिडिओ शेवट पर्यंत बघा सांगतो. पहिले तर माझं सगळ्यांना नमस्कार हो. सकाळ सकाळीच आम्ही निघालतो लातूरला. मग लगेच पंपवर आली गाडी, मग तेल टाकलं. लातूर मध्ये आली की रॉंग साईड निघालता बरं का. पण टेबल आम्हाला कोण पकडणार गेलं बरं का. पकडलं बी असतं, आम्ही भागाला फोन केला. एक कॉल मॅटर सॉल्व. हार्डवेअर मध्ये गेला की मशीन घेतली बरं का 1000 रुपयाला. मग नीट निघाला गावात. मला तर वाटते लातूर मध्ये राहून माझा काहीच फायदा नाही. कारण या भाऊन कोणत्या गलीतून गाडी घातली, कुठून काढली काहीच काढा गेलं. मला तर लातूर मधली गंजगोला आणि फक्त जयान कॉलेज माहिती आहे बरं का. डायरेक्ट भावाच्या हॉटेल मध्ये आले, भावाने चहा पाजला बरं का. आणि या भावाने 300 रुपये साबण मागितलं बरं का, ती बी ऑनलाईन. अभि असले कसलं साबण आहे, मी तर पहिल्यांदा बघितलं. भावाला मला चेहरा तर गोरा पडत असेल तर मला एक साबण मागे म्हणून. तिथून लगेच आम्ही सोलारच्या साईडवर आलो. मी तर आली की अगोदर प्लेटा वरी घेतल्या आणि एक प्लेट बसवा म्हणलं तर डायरेक्ट मशीन गायब म्हणजे येताना रस्त्याने कुठे पडली. ते पण आम्हाला साईडवर आल्यावर माहिती झालं. तुम्हाला मागालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आपण कोणतं काम करायला गेलं ते घोटाळा झाला नाही. पहिला घोटाळा आमची मशीन आरपली, दुसरा घोटाळा म्हणजे गाडी चेन पडली. मग काय निघालता लातूरला, ते पण दुसरी मशीन आणायला. या भावाला तेवढं टेन्शन आलं का नाही, भावाने डायरेक्ट ऊस खाला बरं का. ऊस खाला तर टेन्शनच गायब. भावानं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.